श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते. प्रत्येक महिन्याच्या शुक्ल आणि कृष्ण पक्षात एकादशी तिथी येते आणि प्रत्येक एकादशीचं नाव व महत्त्व वेगवेगळं असतं. दरवर्षी वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी तिथीला मोहिनी एकादशीचे व्रत केले जाते. हिंदू पंचांगानुसार यावर्षी मोहिनी एकादशी तिथी शनिवारी म्हणजेच 18 मे रोजी सकाळी 11:22 सुरू होईल, तर रविवारी म्हणजे 19 मे रोजी दुपारी 1:50 समाप्त होईल. मोहिनी हा भगवान विष्णूंचा एकमेव स्त्री अवतार आहे, जो त्यांनी समुद्र मंथनानंतर बाहेर पडलेल्या अमृत पात्राचे रक्षण करण्यासाठी घेतला होता. मोहिनी एकादशीला 5 शुभ योग तयार होत आहेत. अमृत सिद्ध, सर्वार्थ सिद्ध योग. याशिवाय या दिवशी शुक्र आणि सूर्य वृषभ राशीत राहणार असल्याने शुक्रदित्य आणि राजभंग योग तयार होत आहेत. या योगांच्या शुभप्रभावाने आपल्या जीवनात शुभता येईल, आपल्या आयुष्यातील सर्व संकट दूर होतील आणि आपल्या संपत्तीमध्ये अपार वाढ होईल. या दिवशी आपल्याला श्री हरी विष्णूंबरोबर माता लक्ष्मीची विधिवत पूजा तर करायची, सेवा तर करायची, पण त्याचबरोबर आपल्याला काही विशेष उपाय देखील करायचे आहेत. हे उपाय केल्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये असणारे सर्व दुःख, सर्व विघ्न दूर होतील. आणि म्हणूनच आपल्याला मोहिनी एकादशीच्या दिवशी गाईला ही एक वस्तू खायला द्यायची. ही वस्तू खायला दिल्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये असणारा प्रखरातला प्रखर पितृदोष नष्ट होणारच आहे, पण त्याचबरोबर आपलं 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या जीवनामध्ये सुख, समृद्धी, ऐश्वर हे कायम टिकून राहणार. अतिशय उच्च कोटीची ही सेवा आहे, जी प्रत्येकाने मोहिनी एकादशीच्या दिवशी करायची. त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे, तर व्हिडिओ पूर्ण पहा. आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील. हिंदू धर्मामध्ये गाय, गंगा आणि गायत्रीचं अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. गायीचा जन्म हा समुद्र मंथनातून झाला होता. त्याचबरोबर माता लक्ष्मीचा जन्मसुद्धा समुद्र मंथनातून झाला होता. म्हणूनच गायीला माता लक्ष्मीचं स्वरूप देखील म्हटलं जातं. गायीमध्ये 33 कोटी देवी देवतांचा वास असतो. गाय 11 रुद्रांची आई आहे, 8 वसूंची कन्या आहे, 12 आदित्यांची बहीण आहे आणि अमृतरूपी दूध देणारी आहे. गाय स्वर्गात जाण्याची शिडी मानली जाते आणि जो व्यक्ती गोसेवा करतो त्याला स्वर्गाची प्राप्ती होते आणि गाय ही स्वर्गामध्ये सुद्धा पूजनीय आहे. गायीची सेवा केल्यामुळे आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होतात आणि गायीचं स्थान हे देवापेक्षाही वरचं आहे. साक्षात श्रीहरी विष्णूंनी सुद्धा आपल्या कृष्ण अवतारामध्ये गोसेवा केली होती आणि त्यांना गोपाळ हे नाव मिळालं होतं. एवढं महत्त्व आहे गोमातेचं आणि आपल्याला प्रत्येक एकादशीच्या दिवशी गोसेवा ही आवर्जून करायची आहे. आपल्याला काय करायचं, एकादशीच्या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर उठायचं, स्नान करायचं, स्वच्छ वस्त्र हे परिधान करायचे आणि त्यानंतर आपल्याला देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करायचा आहे. देवपूजा करून घ्यायची. श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीची विधिवत पूजा करायची. त्याचबरोबर तुळशीची सुद्धा पूजा आपल्याला करायची आहे आणि त्यानंतर आपल्याला गोसेवेकरता हा जो उपाय आहे तो करायचा. आपल्याला काय करायचं, घरामध्ये सगळ्यात पहिली पोळी जी आहे ती तयार करून घ्यायची. त्या पोळीला आपल्याला थोडीशी हळद लावायची. त्याचबरोबर त्या पोळीवर आपल्याला थोडासा गुळाचा खडा हा ठेवायचा. हळद लावल्यामुळे आपला गुरुग्रह हा मजबूत होतो, त्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये असणाऱ्या आर्थिक समस्यांपासून आपल्याला मुक्तताही मिळत असते. त्याचबरोबर गुळाच्या खड्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये गोडवा हा निर्माण होतो. त्याचबरोबर आपल्याला हरभऱ्याची डाळ थोडीशी भिजत घालायची आणि ती डाळसुद्धा त्या पोळीवर आपल्याला ठेवायची आहे. अशी ही पोळी आपल्याला तयार करून घ्यायची आहे. त्याचबरोबर जर तुमच्याकडे गाईचं तूप असेल तर ते सुद्धा आवर्जून त्या पोळीवर लावा, त्याने आपल्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी वाढते. तर अशी पोळी आपल्याला तयार करून घ्यायची आणि गाईजवळ जायचं. आता गाय जर तुमच्या घरी असेल तर ही गोसेवा तुम्ही घरी करू शकतात किंवा तुम्ही एखाद्या गोशालेमध्ये जाऊ शकतात किंवा एखाद्या गोठ्यामध्ये जाऊ शकतात किंवा वाटेत कुठेही गाय तुम्हाला दिसणारच आहे.
गायीजवळ गेल्यावर सगळ्यात पहिला तुम्हाला तिच्या दोन्ही पायावर पाणी हे अर्पण करायचं आहे. आरतीचं ताटसुद्धा घेऊन जा, गायीची आरती करायची, तिला हळद कुंकू अक्षदा अर्पण करायचे आहेत. आणि त्यानंतर ही पोळी जी आहे ती आपल्या दोन्ही हातामध्ये घ्यायची आणि आपल्या हातामधनं आपल्याला गायीला भरवायचं आहे. असं म्हटलं जातं जेव्हा गाय आपल्या हातानं ही पोळी खाते आणि ती जी जीभ जे आपल्या हाताला लागते त्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारं जे दारिद्र्य ते नष्ट होण्यामध्ये मदतही मिळत असते. गाईला पोळी खायला दिल्यानंतर आवर्जून तिला तुम्हाला पाणी हे प्यायला द्यायचं आहे. पाणी प्यायला दिल्यानंतर आपल्याला गायीभोवती 11 प्रदक्षिणा मारायच्यात. 11 प्रदक्षिणा मारताना आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करत करत 11 प्रदक्षिणा ह्या मारायच्यात. प्रदक्षिणा मारून झाल्यानंतर आपल्याला गायीच्या पायाखालची माती थोडीशी उचलायची आहे आणि तिने आपल्या कपाळावर टिळा लावायचा. त्याचबरोबर ती माती आपल्या घरी घेऊन जायचं आणि आपल्या घरातल्या प्रत्येक सदस्याच्या कपाळावर सुद्धा तिने टिळा हा लावायचा आहे. कारण जो मनुष्य गायीला हाताचा स्पर्श करून प्रदक्षिणा करतो आणि गायीच्या चरणाखालील धूळ मस्तकी लावतो त्याला पृथ्वी प्रदक्षिणाचे व सर्व तीर्थांमध्ये स्नान केल्याचे पुण्य प्राप्त होतं. ही सर्व सेवा करून झाल्यानंतर आपल्याला गोमातेला हात जोडून प्रार्थना करायची. श्री हरी विष्णू आणि माता लक्ष्मीचं स्मरण करून आपल्या मनातली इच्छाही बोलायची. तुमची जी पण इच्छा असेल, तुम्हाला धन प्राप्तीची इच्छा असेल, तुमच्या घराबद्दल, तुमच्या मुलांबद्दल, तुमच्या पतीबद्दल किंवा इतरही तुमच्या कोणत्याही समस्या किंवा मनोकामना असतील त्या आपल्याला तिथे बोलायच्या आहेत. अतिशय उच्च कोटीची सेवा, ही सेवा केल्यामुळे आपल्यावर 33 कोटी देवी देवतांबरोबर साक्षात श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीची भरभरून अशी कृपा होते आणि त्यांच्या कृपेने आपल्या आयुष्यामध्ये असणारा प्रखरातला प्रखर पितृदोष तर नष्ट होतोच होतो, पण त्याचबरोबर आपल्या आयुष्यामध्ये असणारा सर्व दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या जीवनामध्ये सुख, समृद्धी, ऐश्वर हे कायम टिकून राहतं. त्याचबरोबर आपली प्रत्येक मनोकामनासुद्धा पूर्ण होते. म्हणूनच प्रत्येकाने मोहिनी एकादशीच्या दिवशी ही गोसेवा करायची आहे. त्याचमुळे जे आहे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो. ही स्वामीचरणी प्रार्थना. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.